मालेगाव सटाणा नाका परिसरातील जैन मंदिरात चोरी। घटना सीसीटीव्हीत कैद। मालेगाव शहरातील सटाणा नाका भागात जैन मंदिरात चोरी झाली असून सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमुळे चोरट्यांचा डाव नागरिकांच्या सूचकतेमुळे फसला। मंदिरातील पंचधातूंच्या वस्तू 2 गोण्यांमध्ये घेऊन जात असल्याचे लक्षात आले असता त्यास थांबवून विचारणा केली असता चोरटे गाडी सोडून फरार झाले। मात्र काही सोन्याचे दागिने आणि मूर्ती घेऊन ते फरार झाले। सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून घटनास्थळी पोलीस अधिकारी येऊन तपास करीत आहेत। मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। नागरिकांकडून गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। मंदिरामध्ये देवाच्या मूर्त्या होत्या, त्या मूर्त्या आम्हाला त्वरित मिळाव्यात त्याचा तपास लागावा। येथे त्या मूर्त्यांवर सर्वांच्या श्रद्धा भावना आहेत। लोक भाविक येथे दर्शनाला येतात आणि अशा प्रकारचा असं कृत्य झाल्यामुळे इथे एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। इथे आम्हाला रोज पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं आणि आमच्या ज्या वस्तू गहाळ झाल्या आहेत त्या वस्तू लवकरात लवकर मिळण्याचा प्रयत्न व्हावा। मागे आम्ही बघताना सकाळी चोरी झाली असं निदर्शनास आलेलं आहे आणि मागे त्यांनी काही चोरून गेलेल्या वस्तूपैकी काही वस्तू मिळालेल्या आहेत। त्या आम्ही इथे आलेले उपस्थित जे डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांना आम्ही दाखवत आहोत। माताच्या अंगावरील सोन्याच्या 2 काळीपोत आहेत, 8 मणी आहेत, चांदीचे काही भांडे आहेत, चांदीचे काही जे देवाच्या वर जे छत्र लावतात ते छत्र गेलेले आहेत असं निदर्शनास येत आहे। आज सकाळी पहाटे 5:30 वाजेच्या दरम्यान एक जॅकेट घातलेला एक मनुष्य होता, स्टाईन गाडी होती। 5:30 वाजता आम्ही रोज सकाळी फिरायला जातो। तो काही कुत्ता गोळी खेळलेला होता, त्यांनी तो पल्ला नशा केलेली होती। त्याच्या गाडीवर अशी 2-3 पिशव्या होत्या। त्या पिशवीमध्ये काय होतं तेव्हा बघितलं नाही, परंतु काही अंतरावरून त्याला शिवी दिली तर तो पळाला सामान सर्व सोडून। मग ते सामान घेऊन मी घरी ठेवलं। म्हटलं 1-1.5 तासानंतर पोलीस स्टेशनला कळू की साहेब असं सकाळी सामान सापडले। परंतु ते सामान आता चेक करत असताना मदन बापू यांचा फोन आला की मंदिरात चोरी झाली बुवा। पण ते सामान काढल्यानंतर मला निदर्शनात आलं की मंदिराचंच सामान आहे बुवा। ते सर्व परिसरातील लोक आले, त्यांना ते सामान वगैरे ताब्यात दिलं की गाडी पोलिसाच्या ताब्यात। पुढचा तपास काय काही ना CCTVमध्ये तो आलेला आहे ज्या व्यक्तीने चोरी केली। पुढचा तपास पोलीस करतील।